श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 341। उपशम प्रकरण सर्ग 19। पुण्य आणि पावन यांचे आख्यान। पुण्य पुढे म्हणाला, हे महाभागा, हा प्रपंच वास्तविक भ्रमरूप असताना सद्रूप भासतो, पण परमार्थ दृष्टीने पाहिल्यास तुझे कोणी बांधव नाहीत आणि कोणी मित्रही नाहीत। मृगजळात ज्याप्रमाणे पाण्याचा लवलेशही नसतो, त्याप्रमाणे व्यवहारामध्ये ह्या जगात जो नाश दिसतो तो परमार्थ दृष्टीने पाहिले असता दिसत नाही। या जगात छत्र चामरयुक्त अशी जी राज्यलक्ष्मी तुला दिसते, तीही स्वप्नवत मिथ्या असून तिचे आयुष्य फार तर 4-5 दिवसांचे असते। यास्तव बाळा, तू आपल्या मनातील भ्रांतीचा त्याग कर आणि सत्य काय आहे याचा विचार कर। तू आणि मी ही वस्तुतः भ्रांती आहे हे जाणून तिचा त्याग कर। हा गेला, हा मेला या कल्पना भ्रमामुळे सत्य वाटतात, पण त्यांना सत्यत्व नाही। सारांश म्हणजे एखाद्या विस्तीर्ण वाळवंटाप्रमाणे आत्म्यामध्येच अज्ञानरूपी तापामुळे शुभ अशुभ लाटांनी युक्त असलेले हे संकल्प वासनारूपी मृगजळ अनंत रूपांनी स्फुरण पावत असते। उपशम प्रकरण सर्ग 20। पुण्य आणि पावन यांचे आख्यान। बाळा, तुझा पिता कोण, माता कोण, मित्र कोण आणि बांधव तरी कोण? हा स्वजनरूपी पसारा तू केवळ भ्रमाने कल्पिलेला असून विवेकाने त्याचा निराश करण्यातच शहाणपण आहे। बंधू, मित्र, पुत्र यांच्या संबंधाचा स्नेह, द्वेष व मोह यांनी युक्त असलेला हा प्रपंचरूपी रोग मनुष्य आपल्या संकल्पानेच उत्पन्न करतो। एखाद्या मनुष्य संबंधाने बंधूची भावना केली म्हणजे तो बंधू वाटू लागतो आणि शत्रूची भावना केली म्हणजे तो शत्रू आहे असे वाटू लागते। विषात राहणाऱ्या किड्यांना त्यांच्या दृढ भावनेमुळे विष हे अमृतासमान वाटते, पण ते इतरांचा प्राण घेते। सारांश म्हणजे संसार हा केवळ भावनेचा खेळ आहे। सर्वग आणि सद्रूप अशा आत्मस्वरूपामध्ये हा आपला आणि हा परका अशा भेदबुद्धीला अवकाश कोठून असणार? रक्त, मांस आणि अस्थि यांच्या संघाताने बनलेल्या देहाहून निराळा असा जो चेतन स्वभाव मी आहे, तो कोण आहे याचा विचार कर। पारमार्थिक दृष्टीने विचार केला असता ज्याला पुण्य हे नाव दिले आहे तो देह म्हणजे मी नव्हे, आणि ज्याला पावन हे नाव दिले आहे तो देह तूही नाहीस, तर तो केवळ देहात्मतेमुळे झालेला भ्रम आहे। त्या देहाच्या माता, पिता, बंधू इत्यादींच्या शरीर संबंधाने विचार केला तर ती शरीरे देखील भ्रांती मात्र आहेत असे दिसून येते। आता माता, पिता वगैरे नात्या गोत्यांची माणसे चिदाकाशरूप आहेत असे तू मानत असशील, तर त्या अनंत रूपांनी विलासणाऱ्या चिदाकाशामध्ये हा माझा पिता व ही माझी माता असले संबंध मानण्याला जागाच नाही। बरे, तू लिंग देहाला आपले आप्त बांधव मानून त्यांच्याबद्दल शोक करीत असशील तर तसे करणेही अयुक्त आहे, कारण तुझ्या आजपर्यंतच्या अनेक जन्मांमध्ये तुझे जे आप्तेष्ट होऊन गेले त्यांच्याबद्दल तू शोक का करीत नाहीस? आजपर्यंत नद्यांचे पुष्पयुक्त तट, अरण्ये वगैरे अनेक स्थानांमध्ये आणि अनेक योनींमध्ये तुझे कितीतरी जन्म झालेले आहेत। मग त्या ठिकाणच्या आणि त्या योनींमधील आपल्या बांधवांबद्दल तू शोक का करीत नाहीस? कमलवनांनी प्रफुल्लित झालेल्या नद्यांच्या तीरावर तू हंस झालेला आहेस। त्यावेळी अनेक हंस तुझे बांधव होते। कित्येक जन्मांमध्ये तू वृक्ष होतास, तेव्हा वृक्षकोटीतील असंख्य वृक्ष तुझे बांधव होते। काही जन्मात गुहांमध्ये राहणारे सिंह तुझे बांधव होते, तर काही जन्मात नद्या व सरोवरातील मासे तुझे बांधव होते। मग त्यांच्या संबंधाने तुला खेद का होत नाही? हे कसे? बाळा, आजपर्यंत तुझे अनेक जन्म झाले आहेत आणि तू अनेक योनींमध्ये फिरला आहेस। तू दशार्ण देशात कपिलवर्णाचा वनवानर झाला होतास, तुषार देशात राजपुत्र झाला होतास, पुंड्र देशात वनकावळा झाला होतास,
हैह्य देशात हत्ती व त्रिगर्त देशात गर्दभ झाला होतास. शाल्व देशात कुत्रा व एका वृक्षावरील पक्षी, विंध्य पर्वतावरील पिंपळ कोरणारा कीटक, मंदर पर्वतावरील रानकोंबडा व नंतर एका दरीमध्ये राहणारा विप्र झाला होतास. पुढे कोमल देशात द्विज, वंग देशात तितर पक्षी व तुषार देशात अश्व होऊन तुझा यज्ञामध्ये बळी पडला होता. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.